आणि इकडेही आपल्याला नरसिंह अवतार आहे बघा. त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पा बसलेला आपल्याला इथे बघायला मिळतोय. साधारण 5 फूट असेल, 4 फुटापर्यंत ह्यांच्याकडे तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्या कच्च्या बघायला मिळतील. अजून कलर काम बाकी आहे. मूर्तिकार आहेत त्यांचा इकडे आपण बघू शकतो. परळचा महाराजा आपल्याला इकडे बघायला मिळतोय. छोटी मूर्ती आहे, बॅलन्सिंग. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. आज मी आलेले मित्रांनो हमरापूर येथे गणपती बाप्पाचं माहेरघर ओळखलं जाणार या गावामध्ये. इकडे तुम्हाला विविध प्रकारचे गणपती बाप्पा बघायला मिळतील. या गावामध्ये ना प्रत्येक घरामध्ये आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळणार आहे. तर आजचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, बघा आपण आहे ना आता हमरापूर मध्ये आलेलो आहे आतमध्ये. आणि सरळ जर तुम्ही इथून आत आलात तर तुम्हाला इकडे आहे ना आरवी कला केंद्र बघायला मिळेल. त्याच्याबरोबर समोरच आहे ना इथे सार्थक आर्ट आहे मित्रांनो. तर इकडे तुम्ही सार्थक आर्टच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघितले असाल तर बघा इकडे कच्च्या मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत. बाल गणेश रूपामध्ये तुम्ही ते बघू शकतात. तसंच ह्या साईडला जर तुम्ही बघाल तर साधारण आपल्याकडे 4 फुटापर्यंत ह्यांच्याकडे तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्त्या कच्च्या बघायला मिळतील. अजून कलर काम बाकी आहेत. ओके, बघा इकडे आहे ना असं काम चालू आहे गणपती बाप्पाचं. तसंच इकडे पुढे बघाल तर इकडे आहे ना असं फिनिशिंगचं तुम्ही काम बघू शकता. तिकडे फिनिशिंगचं वगैरे काम चालू आहे. परत इकडेही आपल्याला मोदक पकडलेला गणपती बाप्पाची बाल गणेश मूर्ती बघायला मिळते. बघा इकडे एक आहे सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती मोरासोबत. तसंच पुढे आला तर शेषनागावरती आहे आपल्याला ही मूर्ती बघायला मिळते. बघा ही साधारण ना 3.5 फुटाची मूर्ती असेल. बघा इथे ना सगळं असं फिनिशिंग वर्क वगैरे चालू आहे. इथेही तुम्ही बघू शकता मोठ्या मोठ्या मूर्त्या, गणेश मूर्त्या आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत. बघा इथेही एक मोठी गणेश मूर्ती आहे. ओके, तर पुढे आला तिथेही तुम्हाला डिस्प्लेमध्ये वगैरे बघायला मिळते. आणि अजून काम चालू आहे. तर आता आपण आहे ना सार्थक आर्टमध्ये मित्रांनो आता आपण पुढे आलेलो एकदंत कला केंद्र आद्य आर्ट समरापूर येथे. बघा इथे ना खूप सुंदर असे गणपती बाप्पाच्या मूर्त्या इथे बघायला मिळतील. हे बघा इकडे हे शंकर रूपामध्ये आपल्याला बघायला मिळते. मूर्ती स्वामींची आहे. इकडे दगडूशेठ हलवाई. बघा इकडे ना नंदीवर बसलेला गणपती बाप्पा. तसंच पुढे बघा इथे तबल्यावरती आपल्याला बाल गणेशाची मूर्ती बघायला मिळते आहे. पुढे इथे बघू शकतात. तसं ते बघा इकडे 1 टोन मध्ये जर तुम्हाला गणपती बाप्पा पाहिजे असेल तर 1 टोन मध्ये बघायला मिळेल. हे बघा ह्याच्यामध्ये ना फेटा वगैरे घातलेला आहे गणपती बाप्पाला. बघा धोतर वगैरे नेसवलेला आहे. शेला बघा कसा उडताना दाखवलेला आहे एकदम. इकडे आपण वेलिंग पोज मध्ये कमळावरती गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकतो. तसंच तुम्ही इथे वरती बघाल तर वरती तुम्हाला 1 टोन मध्ये अनेक असे गणपती बाप्पाच्या मूर्त्या इथे बघायला मिळते. बघा खालीही आहेत. हे बघा इकडे तुम्हाला जर असं वर्क करून पाहिजे असेल तर तुम्हाला वर्क करून पण भेटेल गणपती बाप्पावरती. म्हणजे धोतर फेटा असं नेसून पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. आणि त्या आत आलात ना तर बघा आतमध्ये पण आहे ना खूप साऱ्या अशा कच्च्या मूर्त्या आहेत. अजून काम बाकी आहे. तर खूप साऱ्या मूर्त्या तुम्ही इथे बघू शकतात. होलसेल आणि रिटेलमध्ये जर तुम्हाला मूर्त्या घ्यायच्या असतील ना तर नक्कीच तुम्ही इकडच्या कार्यशाळेला भेट देऊ शकतात. मित्रांनो आता मी पुढे आलेलो आहे श्री गणेश कला केंद्र हमरापूर शिव मंदिर जवळ पेण रायगड जिल्हा. तुम्हाला इथे ना बघा मोठी मूर्ती बघायला मिळते. साधारण ही 12 ते 13 फुटाची बॉडी तुम्ही इथे बघू शकता. जर कोणाला अशी डायरेक्ट मोठी मूर्ती पाहिजे असेल कच्ची काम करण्यासाठी तर तुम्ही इकडे घेऊ शकता. ते बघा पुढे तुम्ही आलात ना तर अशा छोट्या मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. हे बघा साधारण 1.5 फुटापासून तुम्हाला इथे मूर्त्या कच्च्या बघायला मिळणार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे अरुण दत्ते सरांची जी मूर्तिकार आहेत त्यांचा इकडे आपण बघू शकतो परळचा महाराजा आपल्याला इकडे बघायला मिळतोय. छोटी मूर्ती आहे बॅलन्सिंग. तर अशाही तुम्हाला मूर्त्या इकडे बघायला मिळणार आहे कच्च्या. बघा इकडेही अशी मोठी गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते. ही साधारण आहे ना 6.5 फुटाची असेल, 6-6.5 फुटाची. बघा ही एक आहे 8 ते 9 फुटामध्ये. ही तुम्ही बघू शकतात मोठी मूर्ती आहे कच्ची. तर अनेक मंडळांना पेंटच्या मूर्त्या पाहिजे असतात तर तुम्ही इकडे येऊन पेंटच्या या मूर्त्या तुम्ही घेऊ शकता. तुमच्या मंडळासाठी जर गणपती बाप्पा बुक करायचा असेल असा बॅलन्सिंग तर तोही तुम्ही इकडे येऊन बुक करू शकतात. बघा खूप सारे इकडे आपल्याला ना असे मोठे गणपतीच्या मूर्त्या इथे बघायला मिळणार आहेत. मध्ये आपण आलो ना तर इकडेही तुम्हाला छोट्या किंवा अशा जय मल्हारी रूपामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथे बघायला मिळतील. बघा मोठे गणपती बाप्पा आहेत. ओके, अजून काही काम बाकी आहे. आणि जर असे तर तुम्हाला गणपती घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्हाला श्री गणेश कला केंद्राला इकडे भेट दिलीच पाहिजे. आपण पुढे आलेलो आहे अथर्व आर्ट्समध्ये मित्रांनो. ह्यांची आपण व्हिडिओ केली होती आणि इकडेही आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्त्या बघायला मिळतात आहे. तुम्ही इथे बघू शकता.
सगळ्या मोठ्या ज्या बॉड्या असतात गणपती बाप्पांच्या म्हणजे मूर्तीचे साचे हे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ते बघा जय मल्हारच्या रूपामध्ये इकडे आहेत. तुम्ही इथे अशी विविध रूपं बघू शकतात. सध्या त्यांचं फिनिशिंगचं काम झालेलं आहे. कलरचं काम बाकी आहे. बघा इकडे आपल्याला ना खूप सुंदर असे गणपती बाप्पाच्या इथे मूर्त्या तुम्ही इथे बघू शकतात. या साईडलाही आहेत बघा. इथेही आपण गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघू शकतोय. मित्रांनो आपण पुढे आलेलो आहे बघा. इकडे आहे ना साई कला केंद्र बघायला मिळते हमरापूर. जर तुम्हाला काही बुक करायचं असेल ना तर बघा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि बघा इकडे आहे ना त्यांनी सुंदर असा डिस्प्ले लावलेला आहे. तर त्यांचा बघा डिस्प्ले पण मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही ते बघू शकता. सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते देता घेता स्वरूपामध्ये. तसंच पुढे आलात तर बघा चंद्रावरती बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही इथे बघू शकतात. पुढेही तुम्हाला बासरी वाजवताना गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आहे. इथेही आपण एक बैठक पोज बघू शकतो. तसंच जर तुम्हाला काही राजा पोजमध्ये गणपती बाप्पा पाहिजे असेल तर तुम्हाला बघायला मिळेल बघा. तसंच इथे पुढे आलात तर इकडेही आपल्याला गणपती बाप्पाची खूप सुंदर असे इकडे रूपं बघायला मिळतात आहेत बघा. खूप सुंदर असे गणपती बाप्पाची रूपं आहेत. ह्याच्यामधली कोणतीही जर मूर्ती आवडली ना तर नक्कीच तुम्ही साई कला केंद्राला इकडे येऊन भेट देऊ शकतात. तर आता आपण आलेलो आहे बघा स्मिता आर्ट्समध्ये आलेलो आहे आणि आई महालक्ष्मी आर्ट्स डायमंड वर्क ते बघा बघायला मिळतात आहे. ते बघा इकडे खूप सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकतात. साधारण 4 फूट तुम्ही ते गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता. 4-4.5 फूट असेल. बघा अंदाजे माझं हाईट पण आहे ना चुकत असेल पण तुम्ही समजून घ्या. आणि इकडेही आपल्याला नरसिंह अवतार आहे बघा. त्याच्यावरती आपल्याला गणपती बाप्पा बसलेला आपल्याला इथे बघायला मिळतोय. साधारण 5 फूट असेल. ओके. तसं तिथे पुढे आपण आलेलो ना आत तर इथेही आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळतील बघा. नंदी शंकराच्या अवतारामध्ये तुम्हाला गणपती बाप्पा बघायला मिळतील. बघा इकडे पेंटिंग केलेली आहेत नरसिंहाच्या अवतारावरती. आपण आलो ना तर इकडेही गणपती बाप्पा बघायला मिळतील बघा. पंचमुखी हनुमानाच्या रूपामध्ये तुम्ही ते बघू शकतात गणपती बाप्पा आहेत. बघा बॉडी कलर केलेला आहे आणि बघा इथेही आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळतील. बघा ही रेडी आहे मूर्ती. जर पुढच्या मंडळाला घ्यायची असेल तर तुम्ही बुक करू शकता. ते बघा खाली आहे ना इथे आपल्याला नंदी बघायला मिळतात. नंदीवरती बसलेले आहे बघा. सुंदर अशा ना धोतर वगैरे घातलेला आहे. डायमंड वर्क वगैरे केलेला आहे गणपती बाप्पाला. ही बघा ही कच्ची मूर्ती आहे आणि सेम ही मूर्ती अशी कलर केलेली आहे. पुढे आपण आलेलो आहे तर शेष नागावरती आपल्याला कृष्ण रूपामध्ये ही गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते बघा. सुंदर आहे. डोळे तुम्ही बघू शकतात. आणि अशी ही मूर्ती आपण इकडे बघू शकतो शेष नागावरती आहे. आणि इथे पुढे बघाल तर इकडेही आपल्याला ना हनुमानच्या रूपामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते. दोन्ही हात चारही हात आहे देता घेता आहे. ती पुढे आहे. प्रभावळ बघू शकतात बघा. राजा आहे लालबागचा राजा. आणि इकडे आपल्याला गणपती बाप्पाच्या अशा मूर्त्या इथे बघायला मिळतील. बघा खूप साऱ्या मूर्त्या आहेत. छोट्याही मूर्त्या आहेत. इथे अनेक छोट्या मूर्त्यांना आहे ना कलर करण्याचं काम चालू आहे. ओके बघा शिंपल्यात बसलेली गणपती बाप्पाची मूर्ती वगैरे अशी तुम्ही घरगुती गणपती बाप्पाच्याही मूर्ती इकडनं बुक करू शकता. चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.